सकाळी सकाळी जायला लवकरच जाग आली. तिला आधी काही कळले नाही, पण जसे लक्षात आले तसे तिला सगळे काही आठवले. तिने विक्रांतकडे पाहिले तर विक्रांत खूपच शांत झोपला होता. ती त्याच्या गलावरून प्रेमाने हात फिरवत, "विक्रांत, काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना?" त्याच्या कपाळावर ओठ टेकवत "सॉरी विक्रांत" म्हणते आणि ती उठून बसते. पण तिला अजून पण गरगरल्यासारखं वाटतं. हे काय होतंय मला? कदाचित काल जेवण केले नाही म्हणून होत असेल. तिच्या हालचालीने विक्रांतला पण जाग आली आणि त्याला समोर जाई बसलेली दिसली. तिचा पडलेला चेहरा बघून विक्रांत तिच्या काळजीने उठून बसला. "जाई, अजून पण त्रास होतोय का तुला?" खूप काळजीने तिच्या कपाळाला हात लावून तो विचारत होता. "हो हो, ते गरगरल्यासारखं होत आहे. ते रात्री काही खाल्ले नाही ना, कदाचित त्यामुळे होत असेल. जाई, तू आधी फ्रेश हो, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. चल आधी फ्रेश हो." तो तिचा हात पकडून तिला फ्रेश व्हायला बाथरूममध्ये घेऊन जातो. ती विक्रांतला पकडून कशीबशी फ्रेश होते. विक्रांत पुन्हा तिला घेऊन बाहेर येतो आणि तिला बेडवर नीट झोपवतो आणि दोघांसाठी ब्रेकफास्ट ऑर्डर करतो. फोन ठेवून तो जाईजवळ येऊन, "जाई, तुला बाम लावून देऊ का? बरं वाटेल." "नाही हो, ते तुम्ही फक्त इथे माझ्याजवळ बसा." "हो हो, मी आहे तुझ्याजवळ. तू मला 5 मिनिट दे, मी फ्रेश होऊन येतो." आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तर त्याच्या रूमची बेल वाजली. विक्रांतने दरवाजा ओपन केला आणि ब्रेकफास्ट घेतला. त्याने जाईसाठी हलकाच ऑर्डर केले होते, जेणेकरून तिला काही त्रास होणार नाही. त्याने तिच्यासाठी खिचडी ऑर्डर केली होती आणि सूप पण ऑर्डर केले होते. "जाई, चल थोडं खाऊन घे बरं, बरं वाटेल तुला." तो तिला उठायला मदत करतो. जाई तिथेच बेडला टेकून बसते. विक्रांत पण तिच्यासमोर प्लेट घेऊन बसतो आणि एक घास तिला भरवत असतो. आता थोडं खाऊन जाईला बरं वाटत होतं आणि भूक लागल्यामुळे ती पटापट खात होती. "अहो, तुम्ही पण खा ना." "जाई, मी खाईल नंतर, तू आधी पूर्ण संपव." आणि तो पुन्हा तिला भरवायला लागतो. बोलत बोलत जाई पूर्ण प्लेटमधील संपवते. तिचं झाल्यानंतर ती बेडवर आडवी होते. "अहो, मी थोडा वेळ आराम करते." ठीक आहे." "अहो, ते तुम्ही पण खाऊन घ्या." "जाई, मी खातो, तू काळजी करू नकोस आणि आराम कर." ती हो मध्ये मान हलवते आणि डोळे बंद करते. विक्रांत पण त्याचा नाश्ता करतो. असाच वेळ निघून जातो. आता दुपारचा 1 वाजला होता. जाईला जाग येते आणि ती मस्त आळस देऊन उठून बसते. आता तिला खूप फ्रेश वाटत होते. पण ती रूममध्ये पाहते तर विक्रांत तिला दिसत नाही. हे कुठे गेले? हे कुठे गेले? आधी फ्रेश होते, मग बघते कुठे गेले ते. ती फ्रेश व्हायला जाते. मस्त गरम पाण्याने आंघोळ करते. आता तिला खूपच छान वाटत होते. फ्रेश होऊन बाहेर येते तर समोर विक्रांत बेडवर बसून मोबाईल पाहत होता. खरं तर तो गॅलरीमध्ये बसलेला होता. जाईची चाहूल लागताच तो आत आला तर ती फ्रेश व्हायला निघून गेली होती. "अहो, तुम्ही कुठे होता?" "जाई, मी गॅलरीमध्ये होतो." तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तिच्या गळाला हात लावत, "आता बरं वाटत आहे ना?" तशी ती पण त्याच्या हातावर हात ठेवत हो म्हणते. "तुला काही खायचं का? ऑर्डर करू का?" "नाही हो, मला भूक नाही आहे." आणि ती आरशासमोर उभं राहून तिचं आवरायला घेते. तोच तिच्या पोटावर विक्रांतच्या हाताचा विळखा पडतो. त्याचा स्पर्श होताच ती शहारते. तो मात्र तिच्या केसांचा सुगंध अनुभवत असतो, कारण ती नुकतीच फ्रेश होऊन आली होती. ती मात्र तिचं आवरत होती. विक्रांतने हळूच तिचे केस बाजूला गेले आणि तिच्या गोऱ्यापान मानेवर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगात पुन्हा गोड शिरशिरी आली. तिने लाजून डोळे बंद केले. तो मात्र खूप प्रेमाने तिच्या मानेवर ओठ फिरवण्यात मग्न होता. तिला आता असह्य होत होते. तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. अहो, एवढंच काय ते तिच्या तोंडातून बाहेर पडले. तसे त्याने वर पाहिले तर ती लाजून गोरीमोरी झाली होती. त्याने हसतच तिला त्याच्याकडे वळवले आणि तिच्या गुलाबी झालेल्या चेहऱ्याकडे खूप प्रेमाने तो पाहू लागला. त्याचे पाहणे पण तिला लाजवत होते. तिने पटकन त्याला मिठी मारली आणि त्याच्या चेस्टमध्ये तिचा चेहरा लपवला. "जाई, किती लाजणार आहेस? आपण नवरा बायको आहोत आणि मी तर अजून काही केले नाही, तरी एवढी लाजते. जेव्हा करेल तेव्हा काय करशील?" त्याचे बोलणे ऐकून ती लाजून अजूनच तिची मिठी घट्ट करते. तो हळूच तिला बाजूला करून तिचा चेहरा ओंजळीत घेतो. तिचे बंद डोळे बघून
तो नाहीमध्ये मान हलवतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. त्यानंतर तिच्या बंद डोळ्यावर आणि नंतर तिच्या गालावर. आता त्याचे लक्ष तिच्या लालचुटूक ओठांकडे जाते. तो हळूहळू तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ नेत असतो. तिचे डोळे बंद असल्यामुळे तिला कळत नव्हते, पण अचानक ती तिचे डोळे उघडते आणि त्याला एवढ्या जवळ बघून तिचे डोळे मोठे होतात. ती चेहरा फिरवत, "अहो काय हे, सकाळी सकाळी तुम्ही पण ना?" ती लाजून बोलते. "जाई, आता लाजण्यासारखे काहीही नाही आहे आणि कदाचित तुला काही आठवत नसेल, पण काल तुला खूप थंडी वाजत होती. काही केल्या तुझी थंडी वाजायची कमी होत नव्हती. तेव्हा मी माझ्या शरीराची ऊब तुला दिली. तेव्हा तर मी तुला पूर्ण बघितले." तो मिश्किल हसत म्हटला आणि ते ऐकून जाईचे डोळे मोठे झाले, पण त्याच्यासमोर लाज पण तेवढीच वाटली आणि तिने पुन्हा त्याला मिठी मारून त्याच्या शर्टमध्ये चेहरा लपवला. "जाई, काय हे, खरंच किती लाजतेस तू." तो पुन्हा तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उंदळीत घेतो आणि ती काही बोलायच्या आधीच तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो. खूपच प्रेमाने तो तिला किस करत असतो. हळूहळू जाई पण त्याला साथ देत असते. दोघांना आता एकमेकांशिवाय दुसरे काहीही नको होते. एवढे एकमेकांमध्ये गुंतून ते किस करत होते. तो तिला किस करत बेडवर घेऊन येतो. ती खाली आणि तो तिच्यावर असतो. दोघे अजून पण भान हरपून एकमेकांना किस करत होते. आता दोघांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ते बाजूला झाले, पण त्या वेळेतही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. खरं तर ते दोघं तिथे हनीमूनसाठी आले होते, पण त्यांचा हनीमून अजून झालाच नव्हता. आणि आताची विक्रांतची फिलिंग बघून जाईला असे वाटत होते, आपले नाते पुढे न्यायला काहीही हरकत नाही. पण हे सांगायला तिला खूप लाज वाटत होती. म्हणजे विक्रांतला कसे सांगायचे हे तिला कळत नव्हते. ती त्याच्यावर तिच्या बोटांनी डिझाईन करत होती. त्याला समजले होते तिला काहीतरी सांगायचे आहे. तो तिचा हात पकडत, "बायको, काय बोलायचे आहे बोल ना." असे मनात ठेवून काही नाही होणार. आता जाईला विक्रांतचे बोलणे समजले होते. विक्रांत कशाबद्दल बोलतोय म्हणून. ती एक दीर्घ श्वास घेते आणि बोलते, ते आपण आपल्या नात्याला पुढे नेऊया." एवढं बोलून शांत होते. विक्रांतला तिचे बोलणे ऐकू आले होते, पण विश्वास बसत नव्हता. त्याने खात्री करण्यासाठी पुन्हा विचारले, "जाई, आता तू जे बोलली ते मनापासून बोलली ना? म्हणजे तुला पण वाटतं ना आपले नाते आपण पुढे न्यायला हवे म्हणून?" यावर जाई फक्त लाजून म्हणते. विक्रांत तिला घट्ट मिठीत घेत, "जाई, मी खूप हॅपी आहे बघ. चल आता, वेळ वाया नको घालवायला." आणि तो तिला सरळ झोपवतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. त्याची ती नजर बघून जाई लाजून लाल होते. "हे काय बायको, अजून तर मी काही केलेच नाही आहे, तरी तू एवढी लाजून लाल झाली आहे. आणि जेव्हा करेल तेव्हा काय होईल?" तशी जाई तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवते. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर ठेवलेले हात बाजूला करतो. जाई हसत तर असते, पण तिचे डोळे मात्र बंद असतात. तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि तिला आवाज देतो, "जाई." तशी ती डोळे उघडते. विक्रांत तर तिच्याकडे पाहतच असल्यामुळे ते दोन्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. जाई नक्की जायचं ना पुढे? ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणते आणि विक्रांत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दोघे पुन्हा एकमेकांना भान हरपून किस करू लागतात. किस करत असताना विक्रांत जाईचे कपडे तिच्या शरीरापासून वेगळे करतो आणि त्याचे पण. आता तर जाई अजूनच लाजते, पण आता लाजून चालणार नव्हते. आता विक्रांत त्याचे ओठ हळूहळू तिच्या मानेवरून फिरवायला सुरुवात करतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या तोंडून मादक सुस्कारे बाहेर पडत असतात. त्याचा एक हात तिच्या पोटावरून आणि तिच्या ओरोजांवरून फिरत असतो आणि जाईच्या अंगात गोड शिरशिरी येत असतात. तो त्याचे ओठ फिरवत तिच्या ओरोजांजवळ येतो आणि तिथे पण प्रेमाने स्पर्श करायला सुरुवात करतो. आता जाईला खूप असह्य झाले होते आणि हवेहवेसे पण वाटत होते. तिच्या ओरोजांचा लाळ करून झाल्यानंतर तो खाली सरकतो आणि तिच्या पोटावरून ओठ फिरवायला सुरुवात करतो. जाई तिचा हात कधी त्याच्या उघड्या पाठीवरून तर कधी त्याच्या केसांवरून फिरवत असते. आता विक्रांत पुन्हा वर सरकतो आणि तिच्या डोळ्यात पाहत, "बायको, जास्त त्रास झाला तर सांग मला." तशी तिने लाजून हो मध्ये मान हलवली आणि विक्रांतने पुढची स्टेप घेतली. त्याने खूप काळजीने तिच्या आत प्रवेश घेतला. पहिलीच वेळ असल्यामुळे जाई विव्हळली.
तिच्या ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना होत होती, पण ते सगळं हवंहवंसं पण वाटत होतं. विक्रांत त्याचा प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत तिला फुलवत होता. आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती पण फुलत होती. बायको, त्रास होत असेल तर सांग, तशी ती नाही मध्ये मान हलवते. कारण हा सुंदर क्षण तिला जगायचा होता आणि विक्रांतला पण जगू द्यायचा होता. बराच वेळ विक्रांत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि त्या स्पर्शाने तिच्या तोंडून सुस्कारे बाहेर पडत होते. काही वेळाने दोघं पण थकले आणि विक्रांत हळूच तिच्यावरून बाजूला झाला आणि एका बाजूने मिठीत घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवत, जाई, त्रास होत असेल तर सांग. नाही हो, त्रास नाही होत आहे मला. बरं, आराम कर आणि त्रास होत असेल तर सांग. हो हो. आणि तिने तिची मिठी घट्ट केली. काही वेळातच तिला झोप लागून गेली. विक्रांत मात्र काहीतरी विचार करत होता आणि त्याला आठवले की त्याने जाईसोबत कशा पद्धतीने लग्न केले होते आणि लग्नानंतर पण तिला किती त्रास दिला होता. पण आता तीच त्याच्या हृदयाची राणी होती. तिला आता तो खूप प्रेमाने जपत होता. तिला त्रास होईल असे काहीही तो करत नव्हता. बराच वेळ तो विचार करत असतो. जाई मात्र थकून खूप गाढ झोपलेली होती. आता तिच्याकडे पाहत त्याला त्यांनी घालवलेले सुंदर क्षण आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आज ते दोघं एक झाले होते, म्हणजे खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते. यात कधी 2-2.5 तास होऊन जातात विक्रांतला कळत नाही. तोच जाईला पण जाग आली आणि तिला समोर विक्रांत दिसला, जो की तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. त्याला तसे पाहताना बघून जाईला लाजल्यासारखे झाले आणि तिने त्याला मिठी मारून तिचा चेहरा त्याच्या चेस्टमध्ये लपवला. कारण दोघांच्या अंगावर कपडे नव्हते हे जाईच्या लक्षात आले होते. बराच वेळ ती त्याला मिठी मारून झोपलेली होती. जाई उठायची नाही का? विक्रांत प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला विचारत होता की तिच्या पाठीवर त्याला काहीतरी जाणवले. त्याने वाकून तिच्या पाठीकडे पाहिले तर तिथे जखमेचे निशाण होते. ते बघून त्याला वाईट वाटले. याआधी त्याला त्या निशाणाबद्दल काहीही माहिती नव्हते, पण आज त्याच्या हाताला ते जाणवले आणि त्याने ते पाहिले. तो तिथेच हात फिरवत असतो, पण तिला काही विचारत नाही. काय वाटतं, कसले निशाण असेल जाईला? विक्रांत तिला विचारेल का त्याबद्दल? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने हाईप पण करा. धन्यवाद.